नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा आका म्हणजे वाल्मिक कराडच असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। सीआयडीने या प्रकरणाचा अत्यंत खोलात जात तपास केला आणि या तपासात वाल्मिक कराडच्या गँगच्या कशा प्रकारे कारनामे त्यांचे पुढे आले, या गँगचा कशा पद्धतीने पर्दाफाश झाला, सीआयडीच्या हाती कोणते महत्त्वाचे पुरावे लागले त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। आका वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आता सीआयडीनं चांगलाच आवडलाय। वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असून खंडणी प्रकरणातनं हत्या घडवून आणण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालंय। आवारा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातनं हत्या झाल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात नमूद केलंय। चार्जशीटमध्ये कोणत्या आरोपीचा कितवा नंबर आहे ते आपण पाहूया। वाल्मिक कराड नंबर 1, विष्णू चाटे नंबर 2, सुदर्शन घुले नंबर 3, प्रतीक घुले नंबर 4, सुधीर सांगळे नंबर 5, जयराम साटे नंबर 6 आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचा 7वा नंबर आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना 5 महत्त्वाचे साक्षीदार सापडले। हे 5ही साक्षीदार गोपनीय आहेत। या 5ही साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराड विरोधात सर्व पुरावे जमा केले। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या या 3ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला असून पोलिसांनी त्यानुसार आरोपपत्र दाखल केले। नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत, ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे। म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या वादातनंच झाल्याचं आरोपपत्रातनं सिद्ध होत आहे। खंडणी आणि हत्या या दोघांचं नेमकं काय कनेक्शन होतं ते आपण पाहूया। 29 नोव्हेंबर 2024ला सुदर्शन घुलेच्या फोनवरनं वाल्मिक कराडनं खंडणीची मागणी केलेली। त्यानंतर 6 डिसेंबर 2024ला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांच्याशी वाद झाला। 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या झाली। दरम्यान संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागलाय। मारहाण करताना जयराम चाटेनं साथीदारांना व्हिडिओ कॉल केला होता। या सर्व पुराव्यांमुळे सीआयडीनं आका वाल्मिक कराडची कायदेशीर कोंडी केली आहे। तर भाजप आमदार सुरेश धस यांनी पुढच्या तपासात काय होऊ शकतं याचं भविष्य सुद्धा वर्तवलं। यातलं खरं रूप जे आहे हे दाखवायला रूप एक वेगळं होतं वाल्मिक कराडांचं आणि पाठीमागचा चेहरा फार बिभत्सवाना होता, तो संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये पुढे आलेला आहे आणि अजून याच्यामध्ये आणखी काही तपास करण्याची सुद्धा आवश्यकता आहे। पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल। आरोपपत्र दाखल झाल्यावर अंजली दमानिया आणि विरोधकांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव होता आणि तो धनंजय मुंडे यांचाच होता। या आरोपाची दमानियांनी पुनरावृत्ती केली। सोबतच राजीनाम्याच्या मागणीवरती आपण ठाम असल्याचं दमानियांनी सांगितलंय। राजकीय दबाव आहे, धनंजय मुंडे यांचा प्रचंड राजकीय दबाव आहे आणि हे आता सिद्ध झालंय, कारण हे 3ही गुन्हे वेगवेगळ्या दिवशी रजिस्टर केले गेले होते। तर आता हे वेगळे नव्हतेच। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या हे एकच खरा गुन्हा होता आणि त्याचे सूत्रधार कराड होते, हे आपण पहिल्या दिवशीपासून अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, पण ते होत नव्हतं। त्यांना 3ही गुन्हे वेगवेगळे केले, यातच राजकीय दबाव आहे हे स्पष्ट होत आहे। त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये?
आणि हे दुर्दैव आहे की या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधळे फरारच आहे. मग तो फरार आहे तरी कुठे? सीआयडीनं विक्रमी वेळेत आरोपपत्र दाखल केल्यामुळे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता आरोपींना किती कठोर शिक्षा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.